विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल स्टडी म्हणजेच काय BA सिव्हिल सर्व्हिस मधला सेकंड इयर आणि आपलं सेमिस्टर तिसरं त्याच्यामधलं जनरल स्टडीचं आपण आज सिलेबस आणि अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर याच्यामध्ये सुद्धा एकूण युनिट 6 आहेत आणि प्रत्येक युनिटसाठी 10 मार्क्स आहेत. हे थेअरीसाठी आणि इंटरनल असेसमेंटसाठी 40 मार्क्स. म्हणजे इतर विषयाप्रमाणे या विषयाला सुद्धा सेम असं मार्किंग घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इंटरनल असेसमेंटसाठी 40 मार्क दिलेले आहेत आणि 60 मार्क हे थेअरीचे. आणि या थेअरीमध्ये एकूण 6 युनिट आहेत आणि प्रत्येक युनिटला 10 गुण आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 6 युनिट या सोशल स्टडीमध्ये पाहायचे आहे. तर आता हे पाहत असताना याच्यामध्ये पहिलं मॉड्यूल आहे किंवा पहिलं युनिट आहे ते म्हणजे द फ्रीडम स्ट्रगल, हे 10 मार्कासाठी. त्याच्यानंतर दुसरं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे मॉड्यूल नंबर 2 आहे. त्याच्यानंतर पुढचं युनिट आहे आणि ते म्हणजे इन्स्टिट्यूशन. याच्यामध्ये मॉड्यूल नंबर 4 आहे पार्लमेंट आहे, मॉड्यूल नंबर 5 आहे सायलेंट फ्युचर आहे आणि मॉड्यूल नंबर 6 इम्पॉर्टंट अस्पेक्टेड ऑफ गव्हर्नमेंट. या सगळ्या गोष्टी आपण या म्हणजे कोर्स नंबर दुसऱ्यामधलं सेमिस्टर तिसरं हे आपण पाहणार आहोत आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तरच आपण पहिलं मॉड्यूल न घेता आपण दुसऱ्या मॉड्यूलला आज सुरुवात करणार आहोत. पहिलं मॉड्यूल आपण नंतर घेणार आहोत. पहिल्या मॉड्यूलचं नाव आहे किंवा पहिलं युनिटपेक्षा आपण युनिट नंबर 2 पाहणार आहोत. आता युनिटमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की राज्यघटना संविधान याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जो भाग पाहणार आहोत आणि तो म्हणजे फ्युचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फ्युचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहत असताना सुरुवातीला आपण भारतीय राज्यघटनेची जी काही स्वतःच एक असं वैशिष्ट्य असतं ते दस्तऐवज याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जवळजवळ सर्व देशांच्या संविधानातील काही ना काही अंश भारतीय राज्यघटनेत दिसतात. आता संविधान आपल्याला माहित आहे आणि त्या संविधानामध्ये काही अंश म्हणजे काही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्याचा थोडा का होईना भाग या राज्यघटनेमध्ये आहे. ही भारतीय राज्य जनतेला मिळालेली एक मोठी देणगी असं म्हणायला काही हरकत नाही. कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत संविधान सभा ही 1946 ला निर्माण झाली. कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत
1946 ला निर्माण झाली. बघा, कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत संविधान सभा ही कधी निर्माण झाली तर 1946 मध्ये निर्माण झालेली आहे. ती भारतीय नागरिकांची होती. भारतीय नागरिकांची होती. राज्य घटनाकर्त्यांनी अनेक दृष्टीने अभिनव अशी राज्यघटना तयार केली. घटनाकर्त्यांनी काय केलेलं आहे? अभिनव अशी राज्यघटना त्यांनी तयार केलेली आहे. टीकाकारांचे मत आहे की ही घटना मूलभूत नाही. टीकाकार असतात त्यावेळेला टीका करणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांनी ती ही घटना मूलभूत नाही असं म्हटलेलं आहे. तर ती लोकशाहीवादी संघटनांची नक्कल कॉपी आहे. परंतु महत्त्वाची बाब ही आहे की राष्ट्रीय स्वातंत्र्याकरिता लक्ष चालू असताना जनतेची काही श्रद्धा, निष्ठा आणि उराशी बाळगल्या होत्या. बघा, महत्त्वाची बाब अशी आहे की याच्यामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्याकरिता लक्ष चालू असताना म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून विचार चालू असताना जनतेने काही श्रद्धा, निष्ठा, उराशी बाळगल्या होत्या. म्हणजेच काय, काहीतरी त्यांच्या मनामध्ये अशा काही इच्छा किंवा भावना उराशी त्या बाळगल्या होत्या. काही स्वप्ने बघितली होती ती या राज्यघटनेत अनुसूचित आहेत. म्हणजेच काय, या राज्यघटनेमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. त्याचे प्रतिबिंब या संविधानात पडलेलं आहे. याची दखल घ्यावीच लागणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्रित आपल्याला जनतेच्या दृष्टिकोनातून लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आता आपल्याला पाहायची आहेत. पहिलं आहे लिखित आणि मोठी राज्यघटना. वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे लिखित आणि मोठी राज्यघटना. लिखित आणि मोठी राज्यघटना. मोठी राज्यघटना, लिखित आणि मोठी राज्यघटना हे पहिलं वैशिष्ट्य आहे. या पहिल्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की ही बाब तर अधिक स्पष्ट आहे. बघा, लिखित आहे ते मोठी राज्यघटना आहे हे स्पष्टच आहे. आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे की जगातली सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडे बोट दाखवावे लागते किंवा भारतीय राज्यघटना ही खरोखरच मोठी आहे हे मान्य करावं लागतं. पुढील देशांच्या राज्यघटनात इतकी कलमे आहेत. कॅनडामध्ये 147 आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 128 आहेत, दक्षिण आफ्रिकामध्ये 153 आहेत आणि चीनमध्ये 106, अमेरिकेत 7 तर स्वित्झर्लंडमध्ये 123 आहे. परंतु भारताच्या राज्यघटनेत ती निर्माण झाल्यानंतर 395 कलमे होती व परिशिष्टे आणि ती 12 विभागात विभागली गेली होती. 92व्या घटना दुरुस्तीने त्यात 9 कलमांचा आणि 1 परिशिष्टांचा समावेश करण्यात आला. आता राज्यघटनेत 444 कलमे आहेत. ती 26 भागात विभागलेली आहेत आणि 12 परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटना अमेरिकेच्या राज्यघटनेपेक्षा कितीतरी मोठी आहे. भारतीय राज्यघटनेने विषयी जेनिंग्ज म्हणतो की जगातले सर्वात मोठे संविधान आहे. कुणाचं? भारताचं. बघा, याच्यामध्ये कलमे, राज्यघटनेमध्ये असलेली कलमे आपण आता इथं पाहूया. देशांच्या राज्यघटनात असलेली कलमे. देशांच्या राज्यघटनेत असलेली कलमे. आता राज्यघटनेत असलेली कलमे. पहिलं देश आहे आणि तो देश आहे कॅनडा.
आहेत घटनेची संख्या, तर याच्यामध्ये ही कलम आहेत 147. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये किती कलम आहेत, तर ऑस्ट्रेलियामध्ये 128 कलमे आहेत. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकामध्ये असलेली कलम याच्यामध्ये 153 आहे. 153 कलम आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे चीन मध्ये याची संख्या आहे 106. त्याच्यानंतर अमेरिकेत आहे 7. अमेरिका याच्यामध्ये असलेली राज्यघटनेतील असलेली कलम फक्त 7 आहे. 07. आणि त्याच्यानंतर स्वित्झर्लंड मध्ये असलेली कलम आहे आणि ती म्हणजे एकूण कलमांची संख्या 123. स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेमध्ये असलेली कलमे एकूण 123 आहे. परंतु भारताच्या राज्यघटनेत ती निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये जेव्हा तिची निर्मिती झाली तेव्हा भारतामध्ये सुरुवातीला 395 कलमे होती. 395 कलमे होती आणि 9 परिशिष्टे 9 परिशिष्टे 9 परिशिष्टे. त्याच्यानंतर ती 12 विभागात विभागली होती. ही 9 परिशिष्टे 12 विभागात विभागली होती. 12 विभागात विभागली होती. बघा, सुरुवातीला भारतामध्ये 395 कलम होती. सुरुवातीला भारतामध्ये 395 कलम होती. ती 9 परिशिष्टामध्ये होती. ही कलम 9 परिशिष्टामध्ये होती आणि तिची विभागणी 12 मध्ये केलेली आहे. या 12 विभागात त्यांची विभागणी केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, या कलमांचा आणि एका परिशिष्टाचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला होता. 42व्या घटना दुरुस्तीने त्यात 9 कलमांचा आणि एका परिशिष्टांचा समावेश करण्यात आला होता. 42व्या राज्यघटनेत 42व्या राज्यघटनेत काय झालेलं आहे की घटना दुरुस्तीने त्यात घटना दुरुस्ती करण्यात आली. राज्यघटनेत घटना दुरुस्ती करण्यात आली आणि घटना
समावेश करण्यात आला. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर आता राज्यघटनेत 444 कलम आहेत. भारताच्या राज्यघटनेमध्ये सध्या असलेली कलम किती आहेत? 444. 444 ही कलम कुठे आहेत? भारतामध्ये आहेत. भारतामध्ये एकूण 444 इतकी कलम आहे. बघा त्याच्यामध्ये ही 26 विभागात विभागलेली आहे. यांचं विभागणी कशात केलेलं आहे? विभागणी 26 विभागात केलेली आहे. ही 26 विभागात विभागलेली आहे. विभागली आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आणि 12 परिशिष्ट आहेत. परिशिष्ट किती आहेत? 12. परिशिष्ट 12 आहेत. आपण इतर देशांचा जर विचार करायला गेलो तर कलमांची संख्या कॅनडामध्ये 147 आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 128 आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये 153 आहे, चीनमध्ये 106 आहे, अमेरिकेत 7 आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये 123 आहेत. परंतु भारतामध्ये कलम ही किती आहेत? 444. पूर्वी ती कमी होती. सुरुवातीला 395 कलम होती आणि ही कलम 9 परिशिष्ट आणि 12 विभागामध्ये विभागलेली होती. 42व्या राज्यघटनेमध्ये त्याच्यात परत आणखी दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्ती केल्यानंतर ते 9 कलमे व 1 परिशिष्ट त्याच्यामध्ये आणखी समावेश करण्यात आले. आणि याचा समावेश केल्यानंतर कलमे 444 भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकूण कलम किती आहेत भारतामध्ये? 444 आहेत. तिची विभागणी 26 विभागात ती विभागली असून परिशिष्ट 12 आहे. बघा अशा पद्धतीनं भारताची जी काही कलम आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि जास्त असून ती 26 विभागात विभागलेली आहे आणि तिच्यामध्ये 12 परिशिष्ट आहेत. तर अशा पद्धतीनं या संविधानाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिखित आणि मोठी राज्यघटना. कुणाची? भारताची. लिखित आहे आणि मोठी राज्यघटना आहे. आणि या मोठ्या राज्यघटनेचा आपल्याला अभ्यास करत असताना इतर देशांचा जर आपण विचार करायला गेलो तर कलमांची संख्या इथं आपल्याला दिलेली आहे. त्या मानानं भारताची जी काही कलम आहेत ती सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त असून ती 26 विभागामध्ये विभागलेली आहे आणि परिशिष्ट 12 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जनरल नॉलेजसाठी आपल्याला हा विभाग खूप महत्त्वाचा आहे आणि हा पूर्वी लिहून ठेवलेला अभ्यासक्रम आहे. सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये किती कलम होती, परिशिष्ट किती होती, ती किती विभागात विभागलेली होती. त्याच्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्यात आलेले 9 कलमे आणि 1 परिशिष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि त्याच्यावरून एकूण कलम झालेले 444 आणि विभागणी झालेल्या 26 विभागामध्ये आणि परिशिष्ट आहे 12. जनरल स्टडीसाठी आपल्याला हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. ठीक आहे. पहिली जी काही वैशिष्ट्य आहे ते पहिलं वैशिष्ट्य आता आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपल्याला दुसरं वैशिष्ट्य पाहायचं आहे आणि दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्यघटना विस्तृत होण्याची कारणे. आता ही राज्यघटना विस्तृत होण्याची कारण काय आहेत हे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. बघा जगातले सर्वात मोठे संविधान आहे कोणाचं? भारताचं. जगातलं सर्वात मोठं संविधान म्हणजे 444 कलम आहेत. त्याच्यानंतर ती 26 विभागात विभागली आहेत आणि परिशिष्ट याच्यामध्ये 12 आहेत. म्हणजे जगामध्ये असलेल्या एकूण
जगातील कलमांमध्ये भारतातील कलम खूप मोठी आहेत आणि भरपूर आहेत. बघा, राज्यघटना विस्तृत होण्याची कारणं काय बरं? ही एवढी मोठी राज्यघटना भारतामध्ये कशी काय आली? इतर देशांच्या पेक्षा पण आपल्या देशामध्ये ही राज्यघटना मोठी आहे, त्याचं कारण काय? बघा, प्रश्न निर्माण होतो की राज्यघटना इतकी मोठी का झाली, तर प्रदीर्घ का झाली. आणि या संविधानात डॉक्टर एम.पी. शर्मा आणि बघा डॉक्टर एम.पी. शर्मा म्हणतात की भारतातील जटिल आणि गुंतागुंतीची परिस्थिती, भारतातील जटिल आणि गुंतागुंती, जटिल म्हणजे अवघड परिस्थिती आहे, त्याच्यानंतर कशी आहे ती गुंतागुंतीची आहे, खूप एकमेकांमध्ये अडकलेली आहे. भारतीय जनतेची राजकीय अनुभवहीनता ध्यानात घेऊन, अनुभवहीनता म्हणजे भारताला एवढा अनुभव नाही याचा विचार लक्षात घेऊन घटनाकारांनी प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला. कोणताही धोका पत्करण्याचे त्यांनी टाळलेलं आहे. बघा, भारताचं संविधान तयार करत असताना, ही कलम तयार करत असताना याच्यामध्ये हे जे काही महत्त्वाचे ज्या व्यक्ती आहेत, शर्मा यांनी हे असं म्हणजे एवढं मोठं कलम असण्याचं कारण काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर भारतातील जटिल आणि गुंतागुंतीची परिस्थिती आहे, भारतामध्ये अवघड आणखी गुंतागुंतीची परिस्थिती आहे आणि भारतीय जनतेची ती एक राजकीय अनुभवहीनता, भारत कसा आहे अनुभव नाही आहे भारताला, म्हणून त्यांनी कलम वाढवलेले, प्रत्येक कलम त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे की जेणेकरून प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे, एकात एक गुंतलेलं नाही आहे किंवा एकच एकामध्ये सविस्तर गोष्टी असं नाही, तर प्रत्येक गोष्ट वेगवेगळी केलेली आहे आणि त्यामुळं कलमांची संख्याही वाढलेली दिसून येते. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचिक असून अमेरिकेची राज्यघटना जगातील सर्वात ताठर आहे. बघा, इंग्लंडची राज्यघटना कशी अतिशय लवचिक आहे, लवचिक म्हणजे काय, परिस्थितीनुसार बदलते, त्याच्यामध्ये लवचिकता आहे. आणि अमेरिकेची कशी ताठर आहे, ताठर म्हणजे काय, कोणत्याही प्रकारे बदल अजिबात होणार नाही, ती ताठर आहे, अलौकिक आहे, बदल अजिबात होणार नाही, ती स्थिर आहे. परंतु इंग्लंडची कशी आहे, अस्थिर आहे, ती बदलू शकते. भारतात 52 वर्षाच्या काळात 85 वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे. बघा, भारतामध्ये 52 वर्षाच्या काळामध्ये किती वेळा घटना दुरुस्ती झाली, 85 वेळा ही घटना दुरुस्ती झालेली आहे. राज्यघटनेतील 368व्या कलमात, बघा या राज्यघटनेतील 368व्या कलमात घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगितलेली आहे. या संबंधात डी बसू म्हणतात, आता ही जी काही सुधारणा आहे घटना दुरुस्तीमध्ये त्याच्या संबंधी डी बसू म्हणतात की आपली राज्यघटना जेवढ्या प्रमाणात लवचिक आहे तेवढ्या प्रमाणात दृढ नाही. दृढ म्हणजे निश्चित नाही आहे, निश्चित नसणं म्हणजेच काय, आपली राज्यघटना जेवढ्या प्रमाणात लवचिक आहे तेवढ्या प्रमाणात दृढ नाही. जेवढी आपली राज्यघटना लवचिक आहे, लवचिक म्हणजे काय, बदल करू शकतो, परंतु ती एवढी निश्चित सुद्धा नाही आहे. भारतीय घटना विस्तारण्याकरिता पुढील गोष्टी कारणीभूत झालेल्या आहेत. बघा, भारतातील ही घटना किंवा एवढी कलम असण्याची, एवढं व्याप असण्याची कारणं इथं दिलेले आहेत. पहिला आहे राष्ट्रपतींचे संकटकालीन अधिकार, अतिशय सविस्तरपणे वर्णन केलेले आहे. संकटकाली राष्ट्रपतीनं काय करायचं आहे, त्यांचा अधिकार काय आहे याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे घटनाकारांना कोणतीही बाब, परंपरा, संकेत आणि रूढीवर सोडवायची नव्हती. घटनाकारांना, ज्यांनी घटना तयार केली त्यांनी काय केलेलं आहे, कोणतीही बाब, परंपरा, संकेत किंवा रूढीवर सोडायची नाही. संकेत, परंपरा, रूढी याच्यावरती ती अवलंबून नाही, त्याच्यावरती पूर्ण त्या आधारे नाहीये.
त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यात असलेले संबंध दोघांच्याही शासन व्यवस्था आणि सविस्तर वर्णन त्यात दिलेलं आहे. बघा याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यात असलेले संबंध आणि यांच्याही शासन व्यवस्था यांचे सविस्तर वर्णन यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मूलभूत अधिकार विस्तृत सांगितले तर आहेत. मूलभूत अधिकार विस्तृत सविस्तरपणे सांगितलेले आहेत, पण त्याचबरोबर राजकीय मार्गदर्शक तत्वांचाही उल्लेख केलेला आहे. राजकीय मार्गदर्शक तत्व सुद्धा याच्यामध्ये घेतलेली आहेत. इतर कोणत्याही देशांच्या आयर्लंड सोडून, आता इतर देश कोणते आहेत पण त्याच्यामध्ये आयर्लंड हे सोडलेलं आहे आणि राज्यघटनेत ही गोष्ट समाविष्ट केलेली नाहीये. मागासलेल्या जाती आणि जमातींना घ्यावयाच्या विशेष अधिकारांचाही विचार या घटनेत मांडला आहे. मागासवर्गीय जाती आणि जमाती यांचं जे अधिकार आहेत त्यांच्या अधिकारांचे विचार सुद्धा या घटनेमध्ये मांडलेले आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत असताना अनेक समस्या होत्या. हे आपल्याला माहित आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. राजकीय, सामाजिक, भाषिक, जाती आणि प्रादेशिक इत्यादी प्रश्न होते. देश विस्ताराने खूप मोठा आहे. ह्या सर्व समस्यांना तोंड देण्याकरिता काही विशेष तरतुदी त्यावेळी केलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे की त्यांनी त्यांचं मत प्रगट केलेलं आहे. भारतभूमी मूलतः अप्रजातंत्रीय आहे. अप्रजातंत्रीय तरी सुद्धा आम्ही लोकशाही स्वीकारली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाची रूपरेषा ठरवण्याचा अधिकार कायदे मंडळाला न देता राज्यघटनेने त्यांचा विस्तृत विचार करावा की जेणेकरून व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही. अशी गोष्टच शहाणपणाचे कार्य करते. आंबेडकर काय म्हणतात तर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की ही राज्यघटना तयार करत असताना कशा पद्धतीनं ती तयार केलेली आहे याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मत अगदी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय पुढचं वैशिष्ट्य आहे अंशतः परिवर्तनीय. अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय. परिवर्तन आणि अपरिवर्तन अंशतः म्हणजे अगदी अल्प असा बदल याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे तर दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय असं हे वैशिष्ट्य आहे. बघा याच्यामध्ये भारताची घटना अंशतः लवचिक आणि अंशतः कठोर अशी आहे. लवचिक म्हणजे काय, थोडासा बदल करता येण्यासारखे आणि काही गोष्टी कठोर म्हणजे ताठर आहेत, त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार नाहीत. त्याच्यानंतर बघा ब्रिटिश राज्यघटनेपेक्षा ती कमी लवचिक आहे. ब्रिटिश राज्यघटनेपेक्षा कमी लवचिक. कमी लवचिक म्हणजे कसं, लवचिक म्हणजे कसं पटपट बदल, परंतु कमी लवचिक मध्ये थोड्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लवचिकता किंवा बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा तर अमेरिकन घटनेच्या तुलनेत ती कमी कठोर आहे. अमेरिकेचं कसं आहे, ताठर आहे, एकदम ताठर अशी कलम आहे, परंतु त्यापेक्षा इतकं ताठर भारताचं नाही आहे. कठोर आणि लवचिक अशा दोन तत्वांचा सुंदर समन्वय या घटनेत झालेला आहे. भारताच्या आपल्या या कलमांच्या मध्ये दोन्ही गोष्टी कशा आहेत, समन्वय साधून म्हणजे काय, ताठर पण आहे आणि लवचिक पण आहे. किती लवचिक असावं आणि किती ताठर असावं या दोन्ही गोष्टींचा विचार करून आपली घटना
तयार केलेली आहे. संविधान समितीत या संबंधात मतप्रदर्शन करताना पंडित नेहरू म्हणतात. बघा या संविधानामध्ये ही घटना दुरुस्त करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात तर आपले संविधान स्थायी स्वरूपाचे असावे. आपले संविधान कसे असावे? स्थायी स्थिर स्वरूपाचे असावं. अशी जरी आपली इच्छा असली तरी ती घटनेत कोणतेही स्थायित्व राहत नाही. तर ती घटनेत कोणत्याही प्रकारची ती स्थिर जशी आहे तशीच राहत नाही का तर ती लवचिक होणारच. विशिष्ट प्रमाणात लवचिकता त्याच्यामध्ये येणार आहे हे त्यांनी सांगितलं. जर संविधानात सर्वच गोष्टी स्थायी आणि कठोर स्वरूपाच्या केल्या तर काय होणार आहे? सगळ्याच गोष्टी स्थिर आणि कठोर जर केल्या तर काय होणार आहे तर राष्ट्राचा विकास कुंठित होईल. बघा प्रत्येक वेळेला कायदे कानून हे जर ताठरच ठेवले तर काय होणार आहे? देशाचा विकास होणार नाही. तर त्याच्यामध्ये अंशतः कठोर आणि अंशतः परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय अशा पद्धतीची ही आपली राज्यघटना तयार केलेली आहे. त्याच्यानंतर का बरं? कारण काय तर राष्ट्र जिवंत विकसनशील. राष्ट्र कसं आपलं जिवंत आणि विकासशील प्राण्यांचा समूह आहे. विकासशील प्राण्यांचा समूह आहे. कोणत्याही स्थितीत आम्ही घटनेला इतके कठोर करू इच्छित नाही की जी बदलणाऱ्या परिस्थितीशी सामना करू शकणार नाही. बघा जर आपण खरोखरच कठोर परिस्थिती घेतली पाहिजे ते पाहिजेच करणार तर करणारच अशी जर आपण भूमिका घेतली तर विकास होणार नाही. जर विकास व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये अंशतः परिवर्तन आणि अंशतः अपरिवर्तन अशा गोष्टींचा समावेश असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे सार्वभौम प्रजासत्ताक. सार्वभौम प्रजासत्ताक सार्वभौम प्रजासत्ताक समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष गणराज्य. बघा तिसरं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये काय काय आहे? सार्वभौम आहे, प्रजासत्ताक आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि गणराज्य. सार्वभौम सर्वांसाठी, प्रजासत्ताक प्रजा आणि सत्ता इथं असं बघा ही प्रजा आणि तिची सत्ता आहे. त्याच्यानंतर समाजवादी समाजासाठी, धर्मनिरपेक्ष कोणत्याही धर्माचा इथं पगडा इथं नाहीये आणि गणराज्य जनतेचं राज्य. अशा पद्धतीनं आपल्याला या वैशिष्ट्याचं महत्त्व सांगता येतं. तर याच्यामध्ये बघा घटनेच्या उद्देश पत्रिकेत घटना जी घडली तिचे एक उद्देश पत्रिका आहे. त्या पत्रिकेत काय म्हणलेलं आहे की भारताचा उल्लेख हा सार्वभौम सर्वांसाठी, प्रजासत्ताक प्रजेच्या सत्तेसाठी, समाजवादी समाजासाठी, धर्मनिरपेक्ष कोणत्याही धर्माचा इथं म्हणजे उल्लेख नाही, गणराज्य जनतेचं राज्य आहे म्हणून आला. भारत हा अंतर्गत आणि बाह्य दृष्टीने सार्वभौम आहे. बाह्य आणि अंतर्गत सगळ्याच गोष्टीने तो कसा आहे? सार्वभौम आहे. अंतर्गत तो सर्वोच्च तर बाह्य दृष्टीने तो स्वतंत्र आहे. अंतर्गत सर्वोच्च आहे, उच्च आहे, सर्वोच्च आहे, सर्व काय आहे आणि बाह्यमध्ये तो कसा आहे? बाह्यांच्या दृष्टीने तो स्वतंत्र आहे. हा देश लोकशाही पद्धती स्वीकारलेला आहे. भारत हा कसा आहे? लोकांचं गणराज्य जनतेचं राज्य स्वीकारलेलं आहे. म्हणजे अंतिम सत्ता कोणाकडे आहे? लोकांच्याकडे आहे. आमची राज्यघटना लोकांकरिता, त्यांचे कल्याण साधण्याकरिता आणि समृद्धीकरिता आहे. बघा ही आमची राज्यघटना कोणासाठी आहे? जनतेसाठी, लोकांकरिता आहे.
त्यांचं कल्याण साधायचं आहे, त्यांची समृद्धी करायची आहे, त्यांचा विकास करायचा आहे. प्रौढ मताधिकार स्वीकार केलेला आहे. प्रौढांचं मत यांचा स्वीकार इथं घेऊन आपली राज्यघटना तयार केलेली आहे. भारत आणि साम्यवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सुवर्ण मध्य साधून समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. बघा, भारताची राज्यघटना आपण इतर देशांचं अनुकरण केलेलं नाही आहे आणि इतर देशाप्रमाणे आपला भारत देश नाही आहे. म्हणून भारताची राज्यघटना ही कशी आहे, 444 कलमांमध्ये विभागलेली आहे. तसेच ती साम्यवादी आणि भांडवलशाही यांचं सुवर्ण मध्य साधून समाजवादी अशी अर्थव्यवस्था भारताची आहे. गणराज्य हे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. गणराज्य हे वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे तर भारतातले सर्वोच्च राजकीय पद निवडणुकीद्वारा कोणत्याही नागरिक प्राप्त करू शकतो. कोणताही नागरिक, त्याला प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यासाठी तो कोणतीही गोष्ट करण्यास तयार आहे. म्हणजे राज्यामध्ये, राज्यघटनेमध्ये, निवडणुकीमध्ये त्याला उभं राहता येतं. इथला राज्यप्रमुख इंग्लंडच्या राजासारखा वंश परंपरेने येत नाही. इंग्लंडमध्ये कशी आहे परंपरा, वंश परंपरा आहे. म्हणजेच काय, राजा कोण आहे, राजाचा त्याच्यानंतर पुढचं वंश राज्य करणार हे ठरलेलं आहे. तसं भारताचं नाही आहे. लोकांद्वारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने निवडलेला राष्ट्राध्यक्ष हा राज्यप्रमुख असणार आहे. राष्ट्राध्यक्ष हा राज्यप्रमुख म्हणजेच काय, लोकांनी निवडून दिलेला असा तो राजा असणार आहे. 1976ला 42व्या घटना दुरुस्तीने उद्देश पत्रिकेत आणखी 2 शब्द जोडलेत आणि ते म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. समाजवादी म्हणजे समाजामध्ये असणाऱ्या सर्वांसाठी ही घटना आहे. धर्मनिरपेक्ष, कोणत्याही धर्माचा इथं पगडा किंवा वर्चस्व राहणार नाही. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे मागेच आपण स्वीकारलेलं आहे आणि इथे प्रत्येक धर्माला समान लेखण्यात आलेला आहे. धर्म ही खाजगी बाब ठरवलेली आहे. धर्म म्हणजे खाजगी आहे, ते आपण स्वीकारलेलं आहे, त्याचा इथं काहीही समावेश किंवा उल्लेख नाही आहे. तर जनता, लोकराज्य, लोकांचं राज्य हे इथं महत्वाचं आहे. गणराज्य महत्वाचं आहे. त्यानंतर चौथा आहे मूलभूत अधिकार. चौथं वैशिष्ट्य मूलभूत अधिकार. चौथं वैशिष्ट्य आहे मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकाराची नोंद हे भारतीय घटनेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. भारतीय नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार असणार आहे? भारतीय नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार आहेत यासाठी संपूर्ण हे प्रकरण काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. मूलभूत हक्काचे अतिशय महत्त्व आहे. मूलभूत हक्क, मूलभूत गरजा आपल्याला माहित आहे. प्राध्यापक लास्की यांनी असं वर्णन केलंय. प्राध्यापक लास्की यांनी याबाबतीत आपलं मत मांडलेलं आहे. राज्य आपल्या नागरिकांना किती हक्क प्रदान करते? हे जे देश आहे ते देश आपल्या नागरिकांना, आपल्या देशातल्या लोकांना किती हक्क प्रदान करते. बघा, त्यांचा हक्क काय आहे, किती हक्क त्यांच्यावरती आहे किंवा त्यांना किती महत्त्व आहे, यावरून या राज्यांचा दर्जा ओळखला जात असतो. बघा, जनतेवरून राज्याचा दर्जा ओळखला जात असतो. ते राज्य आपल्या नागरिकांच्या हक्काची योग्य व्यवस्था मान्य करीत नाही, त्या राज्याची इमारत वाळूच्या पायावर बांधलेली असते. बघा, या थोर व्यक्तींनी, लास्की यांनी आपलं मत या खूप मोठ्या अशा आपल्या शब्दसंग्रहाने स्पष्ट केलेले आहे. राज्य आपल्या नागरिकांना किती हक्क प्रदान करते यावरून त्या राज्याचा दर्जा ओळखला जातो आणि जे राज्य आपल्या नागरिकांच्या हक्काची योग्य व्यवस्था मान्य करीत नाही त्या राज्याची इमारत वाळूच्या पायावर बांधलेली
असते. बघा वाळूचा पाया कसा असतो, नुसतंच वाळू रचलेले वारा आला की तो दुसरीकडे उडून जातो. म्हणजे वाळू ही वाळूच असते, परंतु तिला घट्ट ठेवायचं असेल, एका ठिकाणी बांधून ठेवायचं असेल तर त्याला सिमेंटची गरज आहे. तर सिमेंट जर नसेल तर वाळूचा का उपयोग आहे. अशा पद्धतीनं जर भारतीय जनतेमध्ये किंवा लोकांच्या मध्ये जर खरोखर त्यांना जर हक्क नसतील किंवा त्यांना जर योग्य ते त्या लोकांना जर आपण मान्यता किंवा त्या लोकांचं जर पद किंवा त्यांची जी काही लोक म्हणून आपण विचार करत असतो ते जर त्याला दिलं नसेल तर हे राज्य कसं आहे, वाळूच्या ढिगाऱ्यासारखं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचे योग्य शब्द आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या राज्यघटनेने अधिकाराचे जितके विस्तृत वर्णन केलेले आहे तितके वर्णन इतर राज्यघटनेत आढळत नाही. विस्तृत वर्णन केलेलं आहे. हे 44 कलम म्हणजे काही थोडी नाही आहे आणि त्याचं पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. घटनेने भारतीय नागरिकांना काही मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत. या मूलभूत अधिकारामध्ये पहिलं अधिकार आहे तर मूलभूत अधिकारामध्ये पहिला आहे समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार. सगळे समान आहे, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. बघा असा भेदभाव अजिबात केलेला नाहीये. समानतेचा अधिकार, सगळे समान आहे. आपली भारतीय जनता ही समान आहे. समतेचा अधिकार, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, समता, समानता, त्याच्यानंतर शोषणाविरुद्ध अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, त्याच्यानंतर बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार, संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार, संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, संस्कृती आणि शिक्षण याचा पूर्णपणे त्यांना अधिकार आहे. त्याच्यानंतर न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार, न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार, न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार, याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं एकूण 6 अधिकार दिलेले. मूलभूत अधिकारामध्ये एकूण 6 अधिकार आहेत. समता किंवा समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे म्हणजे आपले विचार मत प्रकट करणे, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे कार्य करण्यास कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. स्वातंत्र्य हे तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे तुमची निवड, तुमची आवड तुम्ही शोधायची आहे म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार आहे. शोषणाविरुद्ध अधिकार, शोषणाविरुद्ध कोणीही कोणाचं शोषण करू शकत नाही. त्याला सुद्धा कायदे आहेत, त्याला सुद्धा काही अधिकार दिले. का शोषण करतो, कोणाचं शोषण करतो, कशासाठी करतो यानुसार आपल्याला कायद्यांचा सुद्धा इथं समावेश केलेला आहे. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागण्याचं, वर्तणूक करण्याचं, कार्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार. संस्कृती, आपले संस्कार महत्त्वाचे आहेत, आपली संस्कृती महत्त्वाची आहे, आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर वाईट काय चांगलं काय या सगळ्या गोष्टी संस्कृती आणि शिक्षण याचा अधिकार सर्वांना दिलेला आहे. न्याय
बघा याचं सुद्धा संरक्षणाचा अधिकार इथं दिलेला आहे. म्हणजे हे एकूण 6 असे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. संकटकालीन स्थितीत हे अधिकार स्थगित होतात. संकटकालीन स्थिती, आता संकट आलं असेल तर ह्या अधिकारामध्ये काही गोष्टी स्थिर होतात, थांबवले जातात, त्याच्यामध्ये थोडेसे बदल होऊ शकतात. बघा आता कोरोनामुळे कायदा किंवा काही अडचणी आले त्यामुळे याच्यामध्ये बदल करणं हे कर्तव्य आहे. जून 1975 ला भारतात संकट काळाच्या घोषणेनंतर नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित झाले होते. मिसा DIR कायद्याद्वारा लाखो लोकांना तुरुंगात टाकलेलं होतं. परंतु 77 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस सरकारचा दारुण पराभव झाला आणि त्यावेळी आलेल्या जनता सरकारने अधिकारावरची बंधने दूर केली. टीकाकार असे म्हणतात की राज्यघटनेद्वारे नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते वास्तव नाहीत. प्रत्येक अधिकारावर इतके प्रतिबंध लावले आहेत की ते प्रत्यक्षात नाममात्र राहिले आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी घडत असताना काही वेळेला याच्यामध्ये बदल सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. बदल केल्यानंतर काही गोष्टी घडतात, त्याच्यावर त्यांनी तोडगा काढून पूर्वस्थिती आणली जाते. अशा पद्धतीनं अशी आपली राज्यघटना आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य, या अधिकारांच्या नंतर धर्मनिरपेक्ष राज्य हे पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. धर्मनिरपेक्ष राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य. पुढचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. भारताने धर्मनिरपेक्ष राज्याची काय केलेली आहे, संकल्पना स्वीकारलेली आहे. स्वीकारून आपले वेगळेत्व सिद्ध केलेले आहे. बघा, सर्व धर्मीयांना समान वागणूक राहील. धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब राहील याचे आश्वासन घटनेने दिले आहे. राज्याचा म्हणून कोणत्याही राजधर्म राहणार नाही. धर्माच्या कारणावरून कुणातही भेदभाव केला जाणार नाही. ही संकल्पना अधिक स्पष्ट करताना श्री व्यंकटरमण म्हणतात की आपल्या देशामध्ये या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या खरं म्हणजे लोकांच्यासाठी आहे. टी.के. टोपे यावर भाष्य करताना म्हणतात की भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. याचा अर्थ हा नाही की त्यात ईश्वराचे अस्तित्व मानले जात नाही. घटनेत ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. देशातील प्रमुख अधिकाऱ्यांना पदग्रहण करताना ईश्वराचा उल्लेख करून शपथ घ्यावी लागते. म्हणजे आपल्या या राज्यघटनेमध्ये धर्माचा महत्त्वाचा भाग इथं मानलेला आहे. याच्यामध्ये ईश्वराला स्थान दिलेलं आहे आणि प्रत्येक पदावरती स्थिर स्थावर होत असताना ईश्वराचं नाव घेऊनच शपथ घेतली जाते. म्हणून इथं टोपे यांनी आपल्याला अशा पद्धतीनं मत मांडलेलं आहे. एक गोष्ट खरी की 42वी घटना दुरुस्ती होण्याआधी घटनेत धर्मनिरपेक्ष शब्द कुठेही नव्हता. नंतर उद्देश पत्रिकेत तो समाविष्ट करण्यात आलेला आहे. बघा, 42वी जी काही घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षाचा समावेश किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्दच नव्हता. त्यानंतर मात्र या उद्देश पत्रिकेमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे ईश्वराचा इथं भाग आहे, ईश्वर आहे हे सर्वांनी मान्य केलेलं. आपल्या धर्माप्रमाणे प्रत्येक जण वागलं पाहिजे. त्या धर्मामध्ये त्यांच्या काही ईश्वराची त्यांना पूर्णपणे म्हणजे प्रार्थना म्हणा किंवा सेवा म्हणा किंवा ज्या काही गोष्टी देवासाठी आपण करू शकतो ते करण्यास प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्वांचा समावेश. मार्गदर्शक तत्वांचा समावेश. आता मार्गदर्शक
या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये दिलेली आहे. तर घटनेतील 36 ते 51 कलमे, या राज्यघटनेमध्ये एकूण 444 कलम आहेत, त्याच्यामध्ये 36 ते 51 कलमे जी आहेत ती मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करतात. भारतीय राज्यघटनेचे सर्वस्वी नाविन्यपूर्ण असे हे वैशिष्ट्य आता मानलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना नॉवेल फ्युचर म्हटलेलं आहे. हे सिद्धांत केंद्र आणि राज्य सरकारांना मार्गदर्शन करतात. कायदे निर्माण करतेवेळी या कायदे मंडळांना त्यांची आठवण ठेवावी लागते आणि या मार्गदर्शक सिद्धांताचं काय महत्त्व आहे याची न्यायाधीश यांना म्हणतात. काय म्हणतात बघा की जर या सिद्धांताचे पालन केले गेले तर हा देश पृथ्वीवरील स्वर्ग होईल. माजी न्यायाधीश छागला हे काय म्हणतात बघा, जर या सिद्धांताचे पालन केले गेले तर हा देश पृथ्वीवरील स्वर्ग होईल. म्हणजे आपल्या या भारत देशाला खूप मोठं असं एक महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. जी तत्वे आदर्श वाटून एकंदर परिस्थितीमुळे शक्य झाले नाही, ही सर्व तत्वे या प्रकरणाखाली स्वीकारली गेलेली आहेत. म्हणजे या कलमांच्या मध्ये तिचं स्वीकारण झालेलं आहे. कल्याणकारी राज्याची स्थापना करणे आणि जनतेने शासन संस्थेला उद्देशून आदेश देणे या गोष्टी ही तत्वे या जनतेच्या इच्छा आणि आकांक्षाचं द्योतक आहे. बघा, राज्यामध्ये असणारी लोक आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचे अनुभव आहेत आणि त्याचा आपण काय केलं पाहिजे, अनुभव विचारांचा इथं म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर निर्णय घेणं हे काय आहे, आपली इच्छा आणि आकांक्षाचं ते द्योतक आहे, म्हणजे एक प्रतीक आहे असं म्हणायला काय हरकत नाही. इतके असून या तत्वांना न्यायालयीन अधिकार कोणताही नाही, कायदेशीर मान्यता नाही. तिचा जर कोणी भंग केला तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. काही वेळेला या गोष्टी सुद्धा आपल्याला अशा घडतात. काही विचारवंतांनी मार्गदर्शक तत्वांचा आभूषणांची उपमा दिलेली आणि अशी स्थिती जरी असली तरी ती निरुपयोगी आहे अशी मात्र बाब नाही. त्याच्यावरती विचार किंवा तोडगा काढला जातो. सरकारचे कार्याचे यशापयश केवळ याच कसोटीवर केले जाईल. नागरिक निवडणुकीत मत देताना त्यांच्या अंमलबजावणीचा निश्चित विचार करत असतात. बघा, मत देत असताना, आपले विचार देत असताना जे काही कार्य आपण करत असतो त्यावेळेला जनता ही स्वतःचं मत इथं प्रगट करत असते. त्यानंतर संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती शासन पद्धती कशी आहे तर याच्यामध्ये संसदीय अशी शासन पद्धती आहे. आता संसदीय शासन पद्धती याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेने भारताकरिता संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. आता या पद्धतीमध्ये राज्य प्रमुख नामधारी असतो. राज्य हा प्रमुख नामधारी असतो. खरी सत्ता मंत्रिमंडळात समाविष्ट झालेली असते. म्हणजे नाममात्र हे राज्य प्रमुख असतात आणि खरी सत्ता मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालेली असते. हे मंत्रिमंडळ संसदेला सामूहिकरित्या जबाबदार असते. सामूहिकरित्या जबाबदार असते म्हणजेच काय तर याच्यामध्ये ही जी सत्ता आहे मंत्रिमंडळामध्ये तर संसदेला सामूहिकरित्या ती जबाबदार असते आणि जो पावे तो संसदेचा विश्वास आहे तो पावे तो त्या पदावरती राहू शकतो, नाहीतर पुढची कार्यवाही करायला जनता भाग पाडत असते. प्रौढ मतदानाचा आधारावर निवडण्यात आलेल्या कायदेमंडळाच्या हाती कायदे तयार करण्याची आणि शासनावर नियंत्रण ठेवण्याची अंतिम सत्ता सुद्धा असते. म्हणजेच काय, कायदे निर्माण करणे, अडचणी असतील तर ते पुढे आणणे आणि शासनावर नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा सत्ता यांच्यामध्ये असते. राष्ट्रपती ही राज्य प्रमुख मानलाय. याच्यामध्ये या देशामध्ये या राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती हा प्रमुख असतो आणि त्याची स्थिती इंग्लंडचा सम्राट किंवा सम्राज्ञी सारखी ठेवण्यात आलेली आहे. भारताकरिता
आंबेडकर यांचं मत सुद्धा स्पष्ट दिलेलं आहे. पुढचा आहे प्रकार संघराज्यांचा आत्मा एकात्मक राज्याचा. प्रकार संघराज्याचा आणि आत्मा एकात्मक राज्याचा. प्रकार संघराज्याचा, संघ राज्याचा आणि आत्मा एकात्म राज्याचा. आत्मा एकात्म राज्याचा. हे पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. प्रकार संघ राज्याचा, संघ म्हणजे एकत्रित राज्याचा आणि आत्मा एकात्म राज्याचा. आत्मा हे एकच आहे आणि प्रकार मात्र संघ राज्याचा आहे, म्हणजे एकत्रित असं संघराज्य आहे. बघा, भारत हे संघराज्य आहे आणि संघराज्याकरता आवश्यक ठरणारी सर्व तत्वे याच्यामध्ये अंतर्भूत आहे. डायसीने राज्यघटनेकरिता 3 तत्वे सांगितले. या डायसीने यांनी संघराज्याकरिता काही 3 तत्व सांगितले. पहिलं तत्व लिखित घटना, सत्तेची वाटणी आणि राज्यघटनेचा अर्थ. लिखित घटना, घटना कशी आहे? लिखित आहे. सत्तेची वाटणी आहे आणि राज्यघटनेचा अर्थ लावण्याकरता सर्वोच्च न्यायालयाची तरतूद ही ती सर्व तत्वे अस्तित्वात आहेत. लिखित घटना हे केंद्र आणि घटक राज्यात स्पष्टपणे अधिकाराची वाटणी इथं केलेली आहे. सर्वोच्च न्यायालय पण आहे आणि त्याला राज्यघटनेचा अधिकार लावण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. वरील प्रकारची ही जी काही संघराज्याची वैशिष्ट्ये आपल्याला आढळतात, परंतु त्याच्यामध्ये काही अशी तत्वे आढळतात की ते संघराज्याचा आत्मा एकात्म आहे हे दर्शवित आहे. आत्मा एकच आहे, एकात्म राज्याचा एक आत्मा आहे आणि त्याचे प्रकार मात्र म्हणजेच काय, प्रकार संघराज्याचे आणि आत्मा हा एकच आहे. बघा, या राज्यात प्रत्येक घटक राज्य स्वतःची घटना तयार करू शकते. प्रत्येक संघराज्य, प्रत्येक घटक राज्य स्वतःची घटना तयार करू शकते. रशियात ही पद्धत आहे, परंतु भारतात तसे नाही. संपूर्ण भारताची एकच घटना आहे. राज्यघटनेत संशोधन करण्याचा अधिकार केंद्राला आहे. संघराज्यात नागरिकत्व दुहेरी असते. अमेरिकेतील नागरिक केंद्राची आणि राज्याची अलग अलग नागरिक आहेत आणि भारतात नागरिकत्व कसं आहे? एकेरी आहे. भारतात कसं आहे? एकेरी असं नागरिकत्व आहे. केंद्र आणि राज्याच्या अधिकारांची वाटणी झाली आहे आणि त्यातील समवर्ती सूची हे केंद्राचे खास असं एक भाग आहे, धोरण आहे. त्याच्यानंतर डी बसू यांनी सुद्धा आपलं मत त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्य पुढचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे कल्याणकारी राज्य. कल्याण, कोणाचं कल्याण? जनतेचं कल्याण. जनतेचं कल्याण होत असेल तर देशाचा विकास होणार आहे. जर कल्याणच होत नसेल तर विकास होणार नाही. उद्देश पत्रिकेत भारतात लोक कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा उद्देश आपल्याला इथं आढळून येतो आणि सरकारने जनकल्याण करणे हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. जनतेचं कल्याण हे राज्य सरकारनं ठरवलेलं आहे. घटनेने भारतातील नागरिकांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक समानता प्रदान केलेली असून धर्म, वंश, जात, धर्मस्थान आदी आधारावरील भेदभाव नष्ट केलेला आहे. भेदभाव कोणत्याही प्रकारचा नाही, सगळ्यांना समान असं स्थान दिलेलं आहे. शासनाचा हेतू नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि नैतिक विकास करण्याकरिता वातावरण निर्माण करणे. नागरिकांना समाजामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं, आपले आर्थिक व्यवहार कसे करायचे, आपले विचार कसे व्यक्त करायचे, या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे अधिकार, वातावरण दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रौढ मताधिकार. नवं वैशिष्ट्य ते म्हणजे प्रौढ मताधिकार.
लागली, जे बराच मोठा कालावधी लागला, तीच गोष्ट भारताने मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधानाद्वारे जनतेला दिलेली आहे. ती देणगी म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. सर्वांच्यासाठी प्रौढ मताचा अधिकार दिलेला आहे. भारतीय घटनेने लोकशाही विरोधी आणि जुनाट अटी नाहीशा करून सार्वत्रिक मताधिकारांच्या तत्वांचा स्वीकार मात्र इथं केलेला दिसून येतो. ब्रिटिश काळात भारतीय लोकांना हा अधिकार नव्हता. तो फक्त 14% लोकांना होता आणि म्हणूनच त्याचे वेगळेपण आहे असं याच्यामध्ये या व्यक्तीने स्पष्ट केलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशा वेळेला म्हणतात की प्रौढ मताधिकाराविषयी त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे की या घटनेत आम्ही मोठी उडी मारलेली आहे, ती म्हणजे प्रौढ मताधिकारांची सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि याआधी हा अधिकार मर्यादित होता. ते साधारणतः श्रीमंतांच्या पात्रतेवर आधारलेला होता. जी व्यक्ती श्रीमंत आहे त्यांनीच फक्त मतदान करायचं, परंतु भारताने ते पूर्णपणे थांबवलेलं आहे आणि प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषाला मतदान देण्याचा अधिकार इथं त्यांनी हा कायदा समोर आणलेला आहे. सध्या भारताची लोकसंख्या, सध्याची भारताची लोकसंख्या त्यावेळेला 32 कोटी होती आणि अंदाजे 50% लोक हे काय होते, प्रौढ. म्हणजेच काय, 16 कोटी नागरिकांना मताचा अधिकार मिळणार इतक्या मतदारांनी निवडणुकीत मतदान करण्याचे उदाहरण जगाच्या पाठीवर कोणतंही नाहीये असं आपलं मत याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर एकेरी नागरिकत्व. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व भारतीय घटनेने एकेरी नागरिकत्व प्रदान केलेलं आहे. कलम 5 ते 11 नागरिकत्वासंबंधी आहेत. अमेरिका आणि स्वित्झर्लंड या देशात नागरिकत्व दुहेरी आहे आणि एक नागरिकत्व व्यक्ती या घटक राज्यात राहते, त्याचे अनेक दुसरे नागरिकत्व देशाचे. बघा, एक नागरिकत्व व्यक्ती ज्या घटक राज्यात राहते त्याचे आणि दुसरे नागरिकत्व देशाचे. भारतात घटक राज्ये अनेक नागरिकांना स्वतंत्रपणे नागरिकत्व देऊ शकत नाही. एकेरी नागरिकत्वासंबंधी भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, भारतात एकेरी नागरिकत्व आहे. भारतीय नागरिक भारताच्या कोणत्याही प्रदेशात राहत असला तरी त्याला समान अधिकार प्राप्त होतात. कोणतेही घटक राज्य कोणत्याही नागरिकाला कायद्याचे समान संरक्षण किंवा कायद्यापुढे समानता हा अधिकार देण्याचे नाकारू शकत नाही. बघा, आंबेडकरांनी त्यावेळेला हे आपलं मत मांडलेलं आहे की प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे. एकेरी नागरिकत्व प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिलेला आहे. नागरिकांचं कर्तव्य. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नागरिकांचे कर्तव्य. नागरिकांचे कर्तव्य. नागरिकांचे कर्तव्य काय आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 1976 ला घटनेत 42वी दुरुस्ती करून नागरिकांची कर्तव्ये समाविष्ट केलेली आहेत. सर्व नागरिकांना ती कर्तव्ये पार पाडण्याचे बंधन दिलेलं आहे किंवा टाकण्यात आलेलं आहे. नागरिकांनी 10 कर्तव्ये सांगितलेली आहेत आणि ती कर्तव्ये नागरिकांनी पार पाडली पाहिजे. चांगल्या गोष्टी इतर घटनांकडून. बघा, चांगल्या गोष्टी इतर घटनांकडून म्हणजे काय, तर काही लेखकांनी भारतीय राज्यघटनेला उसनवारीचे गाठोडं म्हणून संबोधलेलं आहे. भारतीय राज्यघटनेला काय केलेलं आहे, उसनवारीचं गाठोडं असं संबोधलेलं आहे. परंतु वास्तविकता तशी नाही आहे, कारण इतर राष्ट्राकडून काही गोष्टी घेताना डोळे मिटून घेतले नाहीत. बघा, जरी आपली गाठोडं मोठं असलं तरी ती राज्यघटना घेत असताना इतरांच्याकडून जरी आपण घेत असलो तरी ते काय डोळे मिटून घेतलेले नाही आहे. ते जे योग्य आहे, चांगलं आहे तेवढं घेतलेलं आहे. इंग्लंडकडून संसदीय पद्धत घेतली
अमेरिकेकडून मूलभूत अधिकार आणि संघराज्य कल्पना घेतल्या, आयर्लंडकडून नीतिदर्शक तत्त्वे घेतली आणि ऑस्ट्रेलियाकडून संघसूची समवर्ती सूची पद्धती आपण भारतीयांनी घेतलेला आहे. वरील सर्व बाबी इतर घटनेकडून स्वीकारल्या असल्या तरी भारताच्या परिस्थितीशी जुळतील हेही बघितलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जरी घेतल्या तरी भारताशी ते जुळतात की नाही याचा अभ्यास करून विचार करूनच त्या घटनेमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहत असताना एकूण 15 वैशिष्ट्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि ही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये लिखित आणि मोठी राज्यघटना आहे. त्यानंतर अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय आहे. सार्वभौम प्रजासत्ताक समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य आहे. मूलभूत अधिकार आहे. धर्मनिरपेक्ष राज्य आहे. आदर्श तत्वांचा समावेश आहे. संसदीय शासन पद्धती आहे. प्रकार राज्य संघराज्याचा आणि आत्मा एकात्म राज्याचा असा आहे. कल्याणकारी राज्य आहे. प्रौढ मताधिकार आहे. एकेरी नागरिकत्व आहे. नागरिकत्वांचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा येतो म्हणजे स्वातंत्र्य आणि न्यायपालिका. स्वातंत्र्य आणि न्यायपालिका. न्यायपालिका आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे चांगल्या गोष्टी इतर घटनाकडून. असे एकूण 14 वैशिष्ट्य याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे. तर आज आपण या